आणि ते शहराच्या झाडानं मग आता उतण्याचं काम, पूर्ण जाती धर्माला उतण्याचं काम सुरू केलंय. काय ती भाषा, काय ते बोलणं आणि काय ते रंगढंग, हे योग्य नाही. येणाऱ्या काळात आपण एकत्र जर नाही राहिलो तर तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काळात पूर्ण राज्यामध्ये जातीवाद फैलावलेला पाहायला मिळेल. त्यामुळे आपण एकत्र आलोतेदार, 18 आलोतेदार. आणि खरं तर या राज्यामध्ये ओबीसीचा आवाज कोणी बोलायला तयार नाही. आज भाजपचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. आणि महायुतीच्या सरकारमधलेच काही जातीवादी मंत्री त्या शहराला येऊन भेटण्याचं काम करतात, त्या उतणाऱ्या शहराला येऊन भेटून पुन्हा मोठं करण्याचं काम करतात. विनोद भाऊ, तुम्ही भाजप पक्षाचे प्रवक्ते आहात, तुम्ही मुख्यमंत्र्याला सांगण्याची गरज आहे. तुमचा मुख्यमंत्री आहे, आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्ही कुठल्या पक्षाचे नाहीत, आम्हाला काही सगळे सारखे आहेत. आम्ही जे आहे ते सत्य बोलणारे आहोत. कारण ओबीसी आमचा डीएनए म्हणून ओबीसीनं या महायुतीला भरभरून मतं दिले, विशेषतः भाजपला मतं दिले. परंतु भाजपनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा शब्द दिला होता, तो भाजपनं पूर्ण केला पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. आम्ही भाजपवर टीका म्हणून बोलत नाहीत. आम्ही सत्य तुम्ही जे बोललात ते आम्ही इथं पुन्हा जनसामान्यासमोर सांगण्याचं काम करत राहू. आम्हाला कोणाचं सरकार आहे, कोण मुख्यमंत्री आहे, कोण मुख्यमंत्री आहे, याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आणि तुम्ही सातत्यपूर्ण पाहतात, भाजपने तुम्हाला सत्तेवर बसवलं, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओबीसींची हत्या होत असताना फक्त बघ्याची भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. विनोद भाऊ, हे सुद्धा तुम्ही त्यांना बोललं पाहिजे. कारण आम्ही त्यांना भेटू शकत नाहीत, आम्ही त्यांना भेटणार बी नाहीत. आणि या राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचावं, ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून कोण बोलतंय तर या राज्यामध्ये फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेब आंबेडकरांव्यतिरिक्त ओबीसीचं आरक्षण वाचावं म्हणून कोणी बोललं नाही. त्यांच्या पाठीमागं विजय वडेट्टीवार बोलतात. आज आपलेच ओबीसीचे अनेक मंत्री सत्तेमध्ये, ओबीसीचे मंत्री सुद्धा बाग्याची भूमिका घ्यायला लागलेत. ओबीसीची जातनिहाय जनगणना करा म्हणायला सुद्धा कोणी तयार नाही. फक्त सरकारची बाजू घ्यायची आणि कुठेतरी ईडीच्या दबावापोटी, सीबीआयच्या दबावापोटी ओबीसीचा आवाज त्यांनी बंद करून टाकलेला आहे. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.